सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाने ताशेरे ओढले। चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश आज मुंबई हायकोर्टाने दिले। चारा छावण्यांच्या बाबतीत सरकारचा दुटप्पीपणा आज कोर्टात उघडा पडला। दुष्काळामुळे गेल्या 1.5 महिन्यात 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यापैकी 20 आत्महत्या उस्मानाबादमध्ये झाल्याची माहिती स्वतः सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे। एकीकडे इतकी भीषण परिस्थिती असताना सरकारनं कालच उस्मानाबादमधल्या चारा छावण्या बंद करण्याचे निर्देश दिले। सरकारच्या या भूमिकेबद्दल आज कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। चारा छावणी बंद का केली याबाबतची माहिती घेऊन ती न्यायालयात सादर करू अशी ग्वाही राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी यांनी दिली आहे। तसंच या 3 जिल्ह्यांमध्ये चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचीही माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे। मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। पुरेसा पाऊसच झाला नसल्यानं मराठवाड्यात चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। रानोमाळ भटकंती करून सुद्धा जनावरांची पोटं भरणं शक्य नाहीये। खायला चाराच मिळत नसल्यानं जनावरांपुढे शेतकरी तुराट्या टाकू लागलेत। या तुराट्या सुद्धा खाण्याची वेळ या दुष्काळामुळे जनावरांवरती येऊन ठेपली आहे। असं असताना मायबाप सरकार मात्र लातूर आणि बीड जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचा अघोरी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत। सरकार शेतकरी विरोधी आहे। सरकारकडून दुष्काळात धाडसी निर्णय घेतले जात नाहीत। शेतकरी अडचणीत असताना पाणी आणि चारा छावणीचं नियोजन करण्याऐवजी चारा छावण्या बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे। सांगली जिल्ह्यातील अंजनी इथे अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। दुष्काळ परिस्थितीत बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली असा टोलाही त्यांनी लगावला। पाणीपट्टीच्या दराचा फेर आढावा घ्यावा लागेल, समान दराचं धोरण स्वीकारावं लागेल असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर पाटील यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शरद पवार यांनी आबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी नेहमी झटणाऱ्या आर पाटील यांच्या आठवणींना पवार यांनी उजाळा दिला। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरच्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीला गोविंद पानसरे आणि उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। 20 फेब्रुवारीला उपचारादरम्यान गोविंद पानसरेंचा मृत्यू झाला। अजून पानसरेंचे मारकरी सापडलेले नाहीत। या पार्श्वभूमीवर पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं जनजागृती केली जाते। सियाचीनमध्ये हौतात्म्य आलेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचे भाऊ तानाजी यांनी सुनील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। वीर सुपुत्राला निरोप देताना म्हस्करवाडीवर शोककळा पसरली होती। सुनील यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 11 महिन्यांची तनया नावाची मुलगी आहे। तिचा 19 फेब्रुवारीला पहिला वाढदिवस आहे। शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा परिषदेत अवनी संस्थेच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं। 2015-16 या शैक्षणिक वर्षात स्थलांतरित वीट भट्टी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कन्नड शाळेची सोय करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे मूक आंदोलन करण्यात आलं। नागपुरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोक्का लावण्याचा धडाका अजूनही कायम असून खून, चोरी आणि अन्य आरोप असलेल्या 14 आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय। मागील महिन्यात नागपूरच्या राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाचा यांनी खून केला होता। नागपुरात आजवर एकूण 6 प्रकरणात 33 आरोपींवर मोक्का लागला असून यापैकी एका प्रकरणातील आरोपींवर 2दा मोक्का लावण्यात आला। नागपूर पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई नागपूरकरांच्या चर्चेचा विषय बनला असला तरीही ही प्रकरण न्यायालयात कमजोर तर पडणार नाही ही चिंता देखील व्यक्त होऊ लागली आहे। नागपूर महापालिकेच्या शाळेत एका विद्यार्थ्यानं चक्क तलवारीनं केक कापला। विशेष म्हणजे सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला। उत्तर नागपूरच्या कपिलनगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेतला हा प्रकार आहे। एका विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त कापण्यासाठी आणलेला केक या विद्यार्थ्यानं तलवारीनं कापला। या विद्यार्थ्याकडे ही तलवार आली कुठून आणि विद्यार्थी हाती तलवार घेत असताना शिक्षकांना त्याला रोखावंसं वाटलं नाही का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात नगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। तब्बल 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच नगरपालिकेनं अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतली आहे। 12 फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। सराफा बाजार आणि शौकत अली चौक या शहरातील मुख्य रस्ता, शिवाजी चौक, सोनू चौक, नर्सिंग चौक, बीएसएनएल ऑफिस या भागातील अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत। नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तानं ही मोहीम आतापर्यंत शांततेत पार पडली आहे। दरम्यान अतिक्रमणामुळे श्वास कोंडलेल्या अकोटमधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय। अकोटकरांनी या मोहिमेचं स्वागत केलंय। पुढचे अनेक दिवस अकोट शहरात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे।
बुलढाणा शहरालगत असलेल्या राजूर घाटात प्रेमीयुगलानं आत्महत्या केल्याचं उघड झालंय। सागाच्या झाडाला पहाटे एका प्रेमीयुगलाचे मृतदेह लटकलेले आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रेमीयुगल मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे इथले रहिवासी आहेत। गजानन उबाळे आणि कविता गोरे अशी यांची नावं असून नात्यानं ते मावस दीर भाऊज आहेत। यामध्ये गजानन उबाळे हा अविवाहित असून कविताला 2 मुलं आहेत। असं असताना देखील कविताचं गजानन उबाळेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं। मात्र घरच्यांना हे प्रेम प्रकरण मान्य नसल्यानं या दोघांनी राजूर घाटामध्ये असलेल्या एका सागाच्या झाडाला दोराच्या सहाय्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे। विविध बँकांच्या एटीएम जवळ थांबून पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना पैसे काढण्याच्या निमित्तानं फसवणूक करणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचा एटीएम कोड घेऊन त्यांना दुसरं एटीएम देऊन त्यांच्या एटीएममधून पैसे काढून त्यांची फसवणूक हा युवक करत होता। अखेर मेहकर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। अब्दुल मोहसिन अब्दुल हाशम असं या युवकाचं नाव असून याआधी त्यानं अनेक लोकांना गंडा घातला असल्याची कबुली दिली आहे। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात 2013 मध्ये करण्यात आलेल्या कार्यालयीन साहित्याच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। खुद्द बोर्डाच्या मुख्याधिकाऱ्यांनीच हा सगळा गोंधळ उजेडात आणलाय। महत्त्वाचं म्हणजे 2013ला खरेदी केलेलं साहित्य अजूनही उपयोगात आणलं गेलेलं नाही। मुख्याधिकाऱ्यांनी मारलेल्या छाप्यात एका खासगी गोदामात हे साहित्य आढळून आलंय। मुख्य म्हणजे हे सामान आल्यानंतर वापरलं नाही, त्यामुळे त्याची वॉरंटी गॅरंटी आता संपली आहे। 3 वर्ष हे सामान का लपवून ठेवण्यात आलं याचा शोध घेतला जातोय आणि त्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय। शहरी भागात डिजिटल युगाला सुरुवात झाली असून आता त्याचं अनुकरण ग्रामीण भागात सुद्धा होत असल्याचं अलीकडच्या काळात दिसून येत आहे। अशाच प्रकारचं अनुकरण पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातून समोर येत आहे। गोरेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळा लोकवर्गणीतून डिजिटल करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे या शाळेत आता वेगवेगळे विषय फळ्याबरोबरच LED स्क्रीनवर सुद्धा शिकवले जात आहेत। शासनाची कुठलीही मदत न घेता 2.5 ते 3 लाख रुपये लोकवर्गणी जमा करून ही डिजिटल शाळा साकारण्यात आली आहे। त्यामुळे तंत्रज्ञानयुक्त शिक्षणामुळे इथल्या शाळकरी मुलांना कुठलाही विषय शिकणं सोपं झालंय। स्त्रीला दागिन्यांची आवड खूप असते, त्यामुळे आपल्या दागिन्यांची ती खूप काळजी घेत असते। मात्र भंडारातल्या 65 वर्षीय चंद्रभागा किरणापुरे या वृद्ध महिलेनं गळ्यातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंय। उतारवयातही स्वच्छतेचं महत्त्व समजून गावासमोर मोठा आदर्श त्यांनी निर्माण केलाय। शासनानं विडी बंडलवर 85% धोकादायक वैधानिक इशारा लेबल लावणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानं विडी उद्योग धोक्यात आला। या निर्णयाला विरोध म्हणून सोलापूर शहरातील जवळपास 70,000 विडी कामगारांनी 10 दिवस कामबंद आंदोलनास सुरुवात केली। यामुळे हजारो कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सुनील पाटील आणि आनंदा पाटील या फेसबुकवर मित्रांनी चॅटिंग दरम्यान खडसेंना ही धमकी दिल्याचा आरोप होतोय। याबाबत भाजप कार्यकर्ता भारत महाजन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील खंडाळा तालुक्यातील बाळू पाटलाची वाडी हे गाव आहे। गावची शेकडो एकर जमीन पाण्याविना सुकलेली आहे। गावातल्या तोडक्या मोडक्या विहिरी आणि बोर आहेत। या तुटपुंज्या पाण्यावर थोडीफार शेती आहे। अशा परिस्थितीत गावातील लोकांनी एकत्र येऊन ठिबक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला। गावातील संपूर्ण शेती ही ठिबक पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जवळपास 200 एकर जमीन ठिबकनं जोडून घेण्यात आली। परप्रांतीय उद्योगपतीनं महाबळेश्वर आणि पाचगणी या 2 पर्यटन स्थळावरती दुचाकी भाड्यानं देण्यासाठी परिवहन विभागाकडून परवाना मिळवला असून ही येत्या आठवड्यात सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानं येथील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे। टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या नव्या व्यवसायाला कडाडून विरोध केला असून याबाबत आज महाबळेश्वरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। या दरम्यान आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत संघटनांनी मोर्चा काढला। नाशिकमध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक जखमी झालाय। गोदा पार्क जवळच्या पुलावर हा रिक्षाचालक स्टंटबाजी करत होता, त्यावेळी रिक्षा पलटी झाली। या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला। या पुलावर मोटरसायकल आणि रिक्षांचे नेहमी जीवघेणे स्टंट सुरू असतात। स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर, पण आता कोकणातही स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वीपणे करता येते हे महाडच्या जनकल्याण ट्रस्टनं दाखवून दिलंय।
जनकल्याण ट्रस्टनं स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन 25 गुंठे जागेवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। यावर्षी प्रथमच त्यांनी 4000 रोपं लावली आहेत आणि हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे। नांदगावच्या शेतात तयार झालेली लालबुंद स्ट्रॉबेरी आता महाडच्या बाजारातही दिसू लागली आहे। रायगडमधील पेण अर्बन बँकेतील 750 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे। हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात आहे। न्यायालयाच्या आदेशावरून ही समिती नेमण्यात आली आहे। माजी न्यायमूर्ती जय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार असून तिचा अहवाल 6 महिन्यात अपेक्षित आहे। या घोटाळ्यात जिल्ह्यातील लाखो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत। पर्ससीन मच्छीमारी बंदीविरोधात मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। रत्नागिरीमध्ये झालेल्या मच्छीमारांच्या बैठकीत सरकारविरोधी मोर्चा काढण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे। छोटे आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यामध्ये मध्यंतरी वाद विकोपाला गेला होता। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्ससीन मच्छीमारीवरती बंदी घातली होती। एकतर आधीच मच्छी मिळत नाही, त्यात मुख्यमंत्र्यांनी अन्यायकारक बंदी घातल्यानं पर्ससीन मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ नसल्याची माहिती मच्छीमारांनी दिली। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या महत्त्वाच्या मच्छीमार नेत्यांनी एकत्र येऊन मच्छीमारांच्या हक्कासाठी एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। मच्छीमार आणि मच्छी व्यवसायाशी संबंधित सर्व लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।